काय सांगू मायने वायगोळा लय उठाला रात्रीच्या 2-2ला परसाकडे जावा लागालय बघ. दादाला काय मरी आली काय दवाखान्यात न्यायला? तू सगळं शेत खायला की. आणि बघ की ती डुकरी आहे की नाही एकाशी पिठलं भाकर खावलेली. मी बाजूला बसलो तर मला म्हणाले इकडे बघू नको पोट फुगीशील. मी का तिच्या पिठल्या भाकर येऊन बसलो काय? तूप रोटी खालेली बाई हो मी. मऊ शेत खायला तर मलाच खायला देण्याच तर. माय तू त्याच्या मध्ये पडू नको, तुला बी जरा शिकतन लावायची सवय हाय बघ. तुम्ही सगळे एक वाग, तुम्ही सगळे मलाच म्हणता. तो बापू बोडे बी तसाच म्हणून तर हे महागल्ले आवा मागून येऊन कारभार करायला येतात, मला भाकरीला तर जायला वाल्याता. माय तू सकाळी आंघोळ झाले की भाकर खाऊन मठात जाऊन बस देवदेवी करत. रात्रीच घरला यायचं, तोंडच बघू नको. ते त्याला जमना म्हणाले तू बाहेर जाऊन काड्या करायच म्हणाले. आणि ऐक की मी आंघोळी लागल्या ना शॅम्पू आणि साबण लपून ठेवायचं का माया खायची वस्तू असल्यावर. मग तू हे सगळं दादाला सांगाव की. अगं ते भाड्या बी तसलाच हाय म्हणून तर हे आवा खतीसपणा करायला की. मला तर कवा कवा वाटलं हे मग 2.5-3 एकर वावर इकावं त्या पाकिस्तानला निघून जावं. माय तिथं काला मराया जात तुशी काय सांगू ग नने, यायचा मला लय कटा आला. याचं तोंड बघू वाटण्याचं लय बघ. मला तर हे आऊ भाकरीला तरसायला वाले बघ. आमचे तशीच करायले हुट्टाळी साखरपतीचं डबल लपून ठेवायले. अहो हे सगळे मी मरणाची वाट बघाले तर म्हातारी कवा मरते की नीचं वावर कवा खाऊ की वाटाले यायला. या भाड्याला म्हातारीचा वावर खाऊ वाटाले पण म्हातारीचं काय करू वाटणार चालले. अहो मग या वावराच्या तोंडाकडे बघून तर मला ठेवले नाही तर हे काय मला भाकर देत होती. एकाशी काय झालं रात्री उशिरा झोपलो तर सकाळी 10 वाजेपर्यंत डोळा उघडला नाही तर हे माझ्या बाजूपाशी येऊन आंडोला करत म्हातारी मिली म्हणून मी हळून उठून बघालो तर एवढी तोंड केली तर यायला म्हातारी कवा मरती की वाटाले. मी काय आताच मरणारी हो का? या सगळ्याला गाडीत घातल्याशिवाय कशी मरल बघा की इकडेच कान आहेत. वर्तमान आंखों का धोखा, भूत सीखने का मौका है, भविष्य उम्मीदों की नौका है. आज मेरा संगीत. आणि माय हे काय करायलीस? अरे बाप्पा ते इंस्टाग्राम वर सगळेच हेच व्यायाम करायत की ते शिकू लागलो. आंखों का धोखा, भूत सीखने का मौका है, भविष्य उम्मीदों की